तर नवीन वर्ष, नवीन मेनू, नवीन डिश या सिरीज मध्ये आपला एक मस्तपैकी नवीन स्टार्टर घेऊन येतोय आपण, तो म्हणजे चिकन दिलखुश कबाब. तर आता त्याचा आपण प्रिपरेशन स्टार्ट करूयात. तर सर्वात प्रथम आपण बोनलेस चिकनचे पट्टे घेतलेले आहेत आणि त्याचं आपण फर्स्ट मॅरिनेशन करणार आहेत. हा एकदम चीजी कबाब असतो, चीजचं स्टफिंग जातं या कबाबमध्ये. तर सर्वात पहिले आपण फर्स्ट मॅरिनेशन मध्ये मीठ, लसण अद्रकची पेस्ट आपण चिकनच्या पट्ट्याला लावून घेणार आहेत. एकदम बेसिक मॅरिनेशन असणार आहे याचं. आणि त्याच्यानंतर आपलं थोडंसं मोहरीचं तेल. बेसिक इन्ग्रेडियंट्स आपलं फर्स्ट मॅरिनेशन मध्ये असणार आहे. एकदम व्यवस्थितपणे आपण त्याला हे लावून घेणार आहेत दोन्ही साईडने. त्याच्यानंतर आपलं जे जाणार आहे ते सेकंड मॅरिनेशन आपण याला करणार आहोत. तर आता आपला जो नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये असणार आहे तो म्हणजे आतलं स्टफिंग. स्टफिंगसाठी आपण चिकनचा खिमा घेतलेला आहे. या चिकनच्या खिम्यामध्ये आपण काही मसाले ऍड करणार आहेत. त्यामध्ये मीठ आहे, हळद पावडर आहे, चॉप गार्लिक आहे, चॉप चिली आहे, ग्रीन चिली आणि चॉप जिंजर आहे. यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं चीज ग्रेट करून घेणार आहेत. चीजचा क्यूब तर जाणारच आहे, परंतु चीज पण आपण त्याच्यामध्ये ग्रेट करून घेणार आहेत. आणि काही मसाले, ज्यामध्ये आपली कसुरी मेथी आहे, त्याच्यानंतर चाट मसाला आहे, धने पावडर आहे, जिरे पावडर आहे. सर्व मसाले आपण याच्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहेत. चिकन सीख कबाबचं जसं मॅरिनेशन असतं तसंच ऑलमोस्ट याचं मॅरिनेशन जाणार आहे. हे सर्व पदार्थ आपण एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले की आपली नेक्स्ट स्टफिंगची प्रोसेस आपण याच्यानंतर चालू करणार आहे. छोटेसे गोळे करून घेणार आहेत आपण चिकन खिम्याचे. पण 4 पट्टे आणि त्याचे 8 पीसेस असं हे कॉम्बिनेशन असणार आहे. तर चिकन खिमा आपण एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलाय आणि आता आपलं मेन जो पार्ट आहे तो आपण चालू करणार आहे. जे आपण पट्टे फर्स्ट मॅरिनेशन करून ठेवले होते त्याचं आपलं सेकंड मॅरिनेशन जाणार आहे. त्याच्यामध्ये आपण हँग कर्ड घेतलेला आहे, हळद आहे आणि बाकीचे काही मसाले आहेत त्याच्यामध्ये. आपण ते सर्व मसाले आपण व्यवस्थितपणे चिकनच्या पट्ट्याला आता लावून घेणार आहेत. त्या मसाल्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, कसुरी मेथी असे सर्व मसाले मिक्स जाणार आहेत. दोन्हीही बाजूने आपण एकदम व्यवस्थितपणे त्याला आपण मॅरिनेट करून घेणार आहेत. सेकंड मॅरिनेशन आपले एकदम व्यवस्थितपणे सर्व मसाले दह्यामध्ये मिक्स केलेले लावून झालेले आहेत आपले. आणि त्याच्यामध्ये आपण जो चिकनचा खिमा केलेला होता तो आपण आता स्टफ करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात मेन आहे ते आपला चीजचा एकदम मोठा असा एक पीस घेतलेला आहे, तो आपण त्याच्यामध्ये रोल करणार आहेत. बघू शकतो चिकनचा एक पट्टा बोनलेसचा, त्याच्यानंतर चिकनचा खिमा आणि त्याबरोबर चीजचा एक मोठा असा पीस. एकदम चीजी कबाब जाणार आहे. चिकनच्या खिम्यामध्ये पण आपलं चीज भरपूर गेलेलं होतं. याच्यामध्ये चिकनचा खिमा आणि चीजचा एक मोठा असा पीस, सेम 4ही बोनलेस स्ट्रिप मध्ये आपण हे ऍड करून स्टफिंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपले 4ही चिकन स्ट्रिप्स किंवा आपले चिकनचे पट्टे स्टफिंग करून रेडी झालेले आहेत. पूर्णपणे व्यवस्थितपणे आपण त्याला मसाला परत एकदा लावून घेणार आहे आणि यानंतर आपला हा कबाब भट्टीमध्ये जाण्यासाठी रेडी होणार आहे. तर दिलखुश कबाबचं आपलं सर्व मॅरिनेशन आणि सीखला लावेपर्यंतचं प्रिपरेशन झालेलं आहे. नावाप्रमाणेच एकदम मस्त आपलं दिलखुश करण्यासारखे इन्ग्रेडियंट्स आपले याच्यामध्ये गेलेले आणि ते फायनली आपण सीखला लावून घेणार आहेत आणि तंदूर भट्टीमध्ये ते जाणार आहे. अशा पद्धतीने आपलं दिलखुश कबाब भट्टीमध्ये जाण्यासाठी रेडी झालेला आहे.
तर अशा पद्धतीने आपला दिलखुश कबाब आता तंदूर भट्टीमध्ये रोस्ट होण्यासाठी गेलेला आहे. एकदम चीजी कबाब राहणार आहे हा. तर अशा पद्धतीने आपला दिलखुश कबाब फायनली रेडी झालेला आहे. तर आता त्याचं आपण प्लेटिंग बघूयात. आपलं फायनल प्लेटिंग दिलखुश कबाबचं आता आपण करणार आहेत. सर्व पीसेस आपण 1/2 असे कट करून घेणार आहेत. तर प्रत्येकाचे आपण 2 पीसेस मस्तपैकी करून घेणार आहेत. बघू शकतोय आतमध्ये चीज सुंदरपणे मेल्ट झालेला आहे. फायनली आपलं दिलखुश कबाबचं प्लेटिंग होत आहे. बघू शकतोय चीज एकदम सुंदरपणे मेल्ट झालेला आहे. फायनल गार्निशिंग साठी परत एकदा आपण त्याला चीज ग्रेट करणार आहेत. एकदम सुंदर चीजी माइल्ड एकदम असणार आहे. खूप स्पायसी नसणार आहे हा कबाब. आणि थोडस क्रीम, कोथिंबीर थोडीशी, आणि फायनली आपला चिकन दिलखुश कबाब रेडी झालेला आहे.